काय कसं आहे त्याचं पहिल्या टप्प्यावरच ते हे मान्य करतायत की इस्लामपूरमध्ये स्वबळावर लढण्यात त्यांची ताकद नाही, ते पहिल्या टप्प्यातच मान्य करतायत. आणि मग राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी सगळ्या पक्षांची आघाडी करायची भूमिका घेतली जाणार असेल तर काँग्रेसच्या ध्येयधोरणाशी आहे असं वाटत नाही. पण राष्ट्रवादी बरोबर युती केल्यामुळं सलग 15 वर्ष काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. टिकून राहील. इतकी प्रदीर्घ सत्ता दुसऱ्या कुठल्या राज्यात राहिली? आम्ही कधी अस्थिरता आणली का? आमच्या बाजूने कधी मुख्यमंत्री बदलाची आम्ही कधी मागणी केली? इतकं स्थिर राजवट ते राष्ट्रवादींनी दिलेल्या पाठिंब्यामुळं महाराष्ट्रामध्ये होऊ शकली. त्यामुळं राष्ट्रवादींनी वाटोळ केलं का राष्ट्रवादीमुळं आता आम्हालाही मिळाली सत्ता, न्यायाशातला भाग नाही, पण आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळतं, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळतं. म्हणजे मेन सत्ताही काँग्रेसला मिळते. ज्याचा जास्त फायदा होतो त्याला आघाडीचा जास्त फायदा, असं सरळ अर्थ आहे. मग तो कोणाला झाला हे बघितलं असेल तर आमच्यामुळं काँग्रेसचं नुकसान झालेलं नसून फायदाच झाला आहे. मग कारखाने पण टिकले पाहिजेत, पण शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि सरकारने जो दर घोषित केला होता म्हणजे MRP 1450 रुपये MRP, तर तो 9 रिकव्हरीचा दर होता, 9.5. गेल्या वर्षी सरकारने 2000 घोषित केला, तर काही कारखाने 2000 रुपये दर देऊन तिथंच थांबले. त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये असा समज झाला की 1450 रुपये दर मिळाला फायनल. पण हा दर फायनल नव्हता आणि पुरेसा पण नव्हता. हे मी 100% ह्या दराच्या बाबतीत कोणाचा विरोध होता आणि पवार साहेबांचं आणि अजितदादांचं कोण नाव घेत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. या गोष्टीचा मी म्हणजे 100% इन्कार करीन. कारण मंत्रिमंडळामध्ये जी गोष्ट ठरली होती ती पहिला टप्पा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धोरणाप्रमाणे द्यावा आणि पुढचे टप्पे तातडीने द्यावेत. दर जास्ती मिळावे याबद्दल कोणाचं दुमत नव्हतं. पण कारखान्यांनी कुठून पैसे द्यायचे? आता बँका पण आपल्या हातात राहिलेल्या नाहीत. आजपर्यंत आपण राज्य सहकारी बँकेतले पैसे देत होतो, आता ती बँक दिवशी म्हणजे ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की धर्मनिरपेक्ष मतामध्ये विभागणी होऊन भाजप शिवसेनेसारख्या पक्षाचा फायदा होऊ नये, ही आमची नेहमीची पॉलिसी आहे. पण जर काँग्रेसलाच आमच्याबरोबर आघाडी करायची नसेल किंवा स्वबळावरच लढायचं असेल तर राष्ट्रवादी नेहमीच तयारीत राहिलेली आहे, स्वतःच्या ताकदीवर लढलेली आहे. आणि नुसता आमचा पक्ष लढलेलाच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वाधिक जागा जिंकत विजयी सुद्धा झाले.